नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत डॉक्टर कृष्णचंद्र यांच्या निविष्ठा वापरणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये. आपण बघत आहात की डॉक्टर कृष्णचंद्र यांचे संपूर्ण निविष्ठा वापरून तयार केलेली ही पराठी आजही यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या बेसिने, दसपर्णी अर्क आणि घरीच बनवलेला मायक्रोन्यूट्रन्स याचा स्प्रे चालू आहे. संपूर्ण पराठी जैविक पद्धतीने केलेली. स्वतः इथं शेतकरी वेगवेगळ्या बेसिने, मायक्रोन्यूट्रन्स आणि दसपर्णी अर्क यांचा स्प्रे करत आहे. आपण त्यांचेच मनोगत त्यांच्याकडूनच बघून घेऊया. केशव दादा, बंद कर. सांगा आपलं थोडंसं मनोगत व्यक्त करा या पराठीबद्दल. तुम्ही काय वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये या पराठीवर दुसरा फवारा चालू आहे. हा बीचा बी आणि दशपर्णी 200 लिटर पाण्यासाठी 200 लिटर ड्रममध्ये कोरं बी घेतलं, त्याच्यात 10 लिटर दशपर्णी अर्क घेतला आणि ते 200 लिटर पाणी एकरी प्रमाण 150 लिटर पाणी अशा हिशोबानं फवारणी चालू आहे. तर त्याचे रिझल्ट माव्यासाठी बेस्ट वाटले मला. पहिले फवारणीत 8 दिवस अगोदर 10 दिवस अगोदर पहिला फवारा झाला, आता हा दुसरा फवारा चालू आहे बीचाच. रिझल्ट चांगल्यापैकी आहे. शेतकऱ्याला वापरात अनुभव घ्यात काही हरकत नाही. आता पराठीचा प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहेच. केमिकलचा फवारा एकही झालेला नाही याच्यावर. फक्त 18 डाळ एक डोस दिला येईल, एक पोतो. पोझिशन तर चांगली आहे, रिझल्टचा वांदाच नाही. आणि ड्रिंचिंग मधून नाही गेलं नाही, कमी पडू राहिलं. तर आता पुढचं प्लॅनिंग तेच आहे. आता नवीन हौद आणला मी विकत. आता पुढे आपले सर्व याची ड्रिंचिंग करायचीच. टोटल कृष्णचंद्र साहेबाचे जेवढे काही आपले प्रोडक्ट आहे ते माझं सर्व कल्चर रेडी आहे. ते तयार करून सर्व 8 नंतर 10-12 दिवसांनी एक ड्रिंचिंग मारतोच. केमिकल कुठलंही मारलेलं नाही सध्या काहीच नाही केमिकल. फक्त एक आपला रासायनिकचा एक डोस होईल, एकरी एक पोतो. पूर्ण 3 एकर पराठीले 3 पोते 18-18 होईल. तुम्ही मिरची पण केली म्हणतात? हो, मिरची 10 गुंठे आहे. मिरची 10 गुंठे. 10 गुंठे कमी 5 गुंठे समजा. यावर्षी रोप साधलं नाही. ते 3 पाकिट टाकले, ते जवळपास अर्धच सक्सेस झालं. चला मंडळी, आपण यांची मिरची पण बघूया कशी आहे. तर कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये केमिकल न वापरता आलेली मिरची यांचा पण प्लॉट आपण बघू. ही त्यांची मिरची कुठल्याही प्रकारचा केमिकल न वापरता बघा मित्रांनो, आपण हे कृष्णचंद्र साहेबांचे प्रोडक्ट वापरून कमी खर्च करून भरपूर उत्पन्न घ्या अशी आमची अपेक्षा आहे.